तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही एकदम इंस्टाग्रामला ट्रेंडिंगला असणारा व्हिडिओ कशा प्रकारे बनवू शकता तेही तुमच्या मोबाईल फोन मधून आणि एकदम असा खतरनाक आणि नाद खुळा कोणताही तुम्हाला सॉफ्टवेअरची गरज पडणार नाही फक्त गरज पडते ती कॅपकटची। आता कॅपकट तुम्हाला कुठे भेटते तुम्हाला भेटते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती। त्याच्यासोबत जे काय मटेरियल आहे ते सुद्धा तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एकदम फ्री मध्ये भेटतं। त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉइन करा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे त्याच्यावरती क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनल जॉइन करा। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च मारलं तरी सुद्धा येऊन जाते आणि काय प्रॉब्लेम आला तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती एक छोटासा मेसेज करा आपण त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढू आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू। तर चला जरा व्हिडिओ नव्हता एवढं सुरू करू पण तुम्ही आधी डेमो व्हिडिओ बघून घ्या। तर चला व्हिडिओला सुरू करूया। तुझ्या चाहुनीनं ओळखी येती गाणी साजणी साजणी नभात नभ दाटून आले कावरे मला आणखीन एकदा व्हिडिओ बघायचा दाखव। तुझ्या चाहुनीनं ओळखी येती गाणी साजणी साजणी नभात नभ दाटून आले कावरे ओके तर मित्रांनो मी कॅपकटला ओपन केले आणि पेन आहे ते सुद्धा कनेक्ट केले तुम्ही इथं बघू शकता। ठीक आहे तर आता जे काही ते मी फोटो सुद्धा ऍड केला बघू शकता। तुम्हाला तो तुमचा फोटो ऍड करायचा ज्याचा व्हिडिओ बनवलायचा आहे त्याचा फोटो तुम्हाला इथे ऍड करायची गरज आहे। ठीक आहे आता ते ऍड केल्यानंतर ह्याची लेंथ थोडी अशा पद्धतीने वाढवून घ्या पाहिजे ना। ठीक आहे ओके सो आफ्टर दॅट स्टार्टिंगला यायचं आणि ओव्हरलेवरती क्लिक करून ऍड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। आता विषय असा आहे की मटेरियलमध्ये तुम्हाला बीटमार्क व्हिडिओ दिलाय आणि हा जो आपला PNG आहे तो PNG सुद्धा दिलाय। ठीक आहे तो बीटमार्क प्रोजेक्ट आपला पहिल्यांदा ऍड करून घ्यायचा अशा पद्धतीने व्हिडिओ आहे हा। ठीक आहे हा जेवढा व्हिडिओ आहे तिथपर्यंत यायचं तुम्हाला आणि फोटोचा पार्ट जो आहे तो इथून स्प्लिट करायचा आणि लास्टला जेवढा पार्ट राहतोय त्याला डिलीट करून टाकायचं। स्टार्टिंगला यायचे तुम्हाला याच्यामध्ये बीट दिसत बघू शकता 1 2 3 4 5 6 7 बीट आहे। ठीक आहे टोटल तुम्हाला सिम्पली काय करायचं वरच्या फोटोवरती क्लिक करायचे थोडं झूम करायचं अशा पद्धतीने आणि बरोबर जिथं बीट चेंज होते बरोबर त्या पॉईंटला यायचं बघू शकता अशा पद्धतीने बीट चेंज होते। इथं तुम्हाला सिम्पली त्या वरच्या फोटोला स्प्लिट करायचंय सिम्पली दुसऱ्या बीट पाशी यायचंय हे बघू शकता इथं बीट चेंज होते व्यवस्थित त्या पॉइंटला या वरच्या फोटोवरती क्लिक करून फोटोला स्प्लिट करा। सेम प्रोसेस अप्लाय करा आणि जे काय आहे ते सर्व बीट लावून घ्या। मी लावून घेतो। ठीक आहे हा तर तुम्ही तो बघू शकता व्यवस्थित जे काही तुम्ही सर्व बीट लावून घेतल्या तुमच्या समोर। ओके तर एवढं झाल्यानंतर आपला जो व्हिडिओ त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं थोडं पुढे जायचंय आणि तुम्हाला इथे एक्सट्रॅक्ट ऑडिओचं एक ऑप्शन दिसतंय सिम्पली तुम्हाला एक्सट्रॅक्ट ऑडिओवरती क्लिक करायचं हे ऑल ऑप्शनवर सिम्पली आता त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता विषय टॉपचा झालाय सिम्पली बॅक यायचे नंतर आणखी ओव्हरलेवरती क्लिक करायचे जो आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करून व्हिडिओ डिलीट करायचे कारण ह्याचा काहीच विषय नाही तर फक्त बीटमार्कसाठी आपण तो व्हिडिओ ऍड केला आणि सॉंगसाठी। आता सॉंग काय आपण एक्सट्रॅक्ट केलाच म्हणजे विषय सगळा त्या व्हिडिओचा संपला त्यामुळे त्याला डिलीट केला। आता तेवढं झाल्यावर तुम्हाला सिम्पली काय ह्याच्यामध्ये इफेक्ट वगैरे लावायचे एकदम सोपा विषय तुम्हाला फक्त काय करायचंय काय पहिल्यांदा तुम्ही एक काम करा एकदम स्टार्टिंगला या सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करून ऍड ओव्हरलेवरती क्लिक करा। आता आपल्या ज्या मटेरियलमध्ये PNG तुम्हाला दिला होता तो PNG तुम्ही इथे ऍड करून घ्या अशा पद्धतीने। PNG ची लेंथ जेवढा आपला फोटो लास्ट आहे तिथपर्यंत त्याला ओढून घ्या आणि व्यवस्थित त्याला सिम्पली अशा पद्धतीने झूम करून वरच्या साईडला ह्याला इथं सेट करून घ्या। व्यवस्थित नादगोळा पद्धतीचा विषय इथं होऊन जाते बघू शकता एकदम असा विषय हार्ड। आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं ते मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करा। हा जो आपला इथं पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला इथं सोडून द्यायचा आहे ह्याला इथं काहीच करायचं नाही पण आपला जो दुसरा फोटो आहे त्या दुसऱ्या फोटोवरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एक विषय करायचा तो म्हणजे काय तर तुम्हाला सिम्पली इथं ॲनिमेशनचं ऑप्शन आहे सिम्पली ॲनिमेशनवरती क्लिक करायचं। त्या ॲनिमेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला याचे कॉम्बोमध्ये। ठीक आहे आता कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं खूप सारे इफेक्ट दिसतात बट तुम्हाला पेंडुलम 1 आपला जो लाडका इफेक्ट आहे तोच तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे। पेंडुलम 1 इफेक्ट सिलेक्ट करून सिम्पली ओकेवरती क्लिक करायचे। आता हे झाल्यानंतर ह्याच्या पुढे जे 2 छोटे फोटो आहेत त्याच्यावरती आपल्याला विषय हार्ड करायचा आहे। त्यासाठी ह्या 2 फोटोवरती आपल्याला इफेक्ट पेस्ट करण्यासाठी जो आपले हे 2 छोटे फोटो आहेत त्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे। मग तुम्हाला यायचं इन मध्ये। ठीक आहे आता इन मध्ये आल्यानंतर खूप सारे इफेक्ट दिसतात बट त्याच्यामध्ये तुम्हाला कोणता इफेक्ट सिलेक्ट करायचा ते सुद्धा समजलं पाहिजे। रॉक वर्टिकलीच करायचं कारण विषय कसा आहे रॉक वर्टिकलीच विषय आपला हार्ड आहे तर रॉक वर्टिकली तो सुद्धा सिलेक्ट करायच्या पुढच्या फोटोवर सुद्धा क्लिक करा छोट्या आणि ॲनिमेशनवरती क्लिक करून इन मध्ये येऊन रॉक वर्टिकली सिलेक्ट करून घ्या। आता हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं याच्या पुढे जो आपला हा फोटो आहे या फोटोवर विषय काय करायचं एकदम सोपं आहे सांगतो तेवढं करा फक्त। ठीक आहे तर जो आपला लास्टून 3 नंबरचा फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचे फोटोवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करायचं। आता बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे यायचं मूडमध्ये डायरेक्ट मूडमध्ये घुसायचा की विषय ह्याचा मूडच चेंज करून टाकायचा विषयच नाही। स्ट्रक नावाचा इफेक्ट आहे 1 नंबरला इफेक्ट सिलेक्ट करायचा अशा पद्धतीनं ओकेवरती क्लिक करायचं त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचं फोटोवरती क्लिक केलं की इफेक्टवरती क्लिक करून आणखीन एकदा बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं। आता बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यावर खूप सारा विषय हार्ड होतं पण आपल्याला काय करायचं विषय हार्ड करायचा ते तर तुम्हाला माहीतच आहे। ओके
त्यासाठी आपल्याला यायचं इथं कुठं ग्लोईंग लाईन्समध्ये. ठीक आहे, ग्लोईंग लाईन्समध्ये आल्यानंतर खूप सारे इफेक्ट दिसतात, पण त्याच्यामध्ये कोणता इफेक्ट सिलेक्ट करायचा, कारण आपला जरा विषय व्हिडिओ हार्ड आहे. त्यासाठी तुम्हाला हर्ट फ्लेम्स हा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा अशा पद्धतीने. ठीक आहे, तर हा इफेक्ट तुम्ही इथं सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे. आता ओकेवरती क्लिक केलं तर हा इफेक्ट असा दिसते, पण ह्याच्यामध्ये थोडं ॲनिमेशन जरा विषय जरा हार्ड झाला पाहिजे ना, त्यासाठी ते व्हिडिओवर फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. आता हे व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर खूप सारे इफेक्ट दिसतात, पण त्याच्यामध्ये कोणता इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे हे पण कळलं पाहिजे ना भावा. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा असते, तेवढं सांगत असतोय मी, तेवढं तुम्ही करत जावा. ठीक आहे, आता एकदम सोपा विषय आहे, फक्त तुम्हाला शेकचा जो इफेक्ट दिसतोय तो शेकचा इफेक्ट फक्त सिलेक्ट करायचा अशा पद्धतीने. एकदम विषय हार्ड. ओके, आता हे झाल्यानंतर काय करायचं, एकदम म्हणजे नीट लक्ष द्या फक्त, कारण विषय कसा आहे, जर नीट लक्ष दिलं तर विषय हार्ड होते. सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं. आता लास्ट जो आपला फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं. फोटोवरती क्लिक केल्यानंतर ह्याला सिम्पली तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं. तर बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यावर खूप सारे इफेक्ट दिसतात, बट कोणता इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे ते समजलं पाहिजे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा. प्रत्येक ह्याच्यामध्ये सांगतोय, प्रत्येक विषय सांगतोय, तर तेवढा व्हिडिओ पूर्ण बघत जावा आणि व्हिडिओला लाईक मारत जावा. ठीक आहे, तर आता एवढं झाल्यानंतर तुम्हाला इथं कोणता इफेक्ट सिलेक्ट करायचा ते पण समजलं पाहिजे. ओके, तर काय करायचं, डायरेक्ट जायचं इकडं हेअर सलून आणि हॉलिकेशन सुपरविजन, ते सगळाच विषय हार्ड आहे, पण तुम्हाला जायचं डायरेक्ट कुठं माहिती आहे का, इथं इथं इथं. अरे इथं कुठं भावा, हे बघू शकता की हॉलिकेशन्स ही याची स्पेलिंग येत नाही, त्यामुळे मला जरा नाव घेता येत नव्हतं. जाकी विषय हार्ड आहे, सिम्पली ह्याच्यामध्ये या आणि सिम्पली तुम्हाला रोटेटिंग स्विंगचा जो आपला इफेक्ट आहे तो इफेक्ट सिलेक्ट करून घ्या. सिम्पली ओकेवरती क्लिक करा. आता एवढं झाल्यावर काय करायचं, जो आपला सेकंड लास्ट फोटो आहे त्या सेकंड लास्ट फोटो बघू शकता अशा पद्धतीने विषय हार्ड होते. बरं, काय करायची गरज नाही, संपला विषय, एवढंच करा. ओके, सो एवढं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, हे अशा पद्धतीचा विषय हार्ड होतो सगळा. ओके, जसं की तुम्हाला माहितीच आहे, आपल्याला आणखीन एक विषय ऍड करायचा, तो म्हणजे काय, आपला जो दुसरा फोटो आहे दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे. आता ह्या दुसऱ्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे. आता व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे जायचं, डायरेक्ट यायचं स्प्लिटवर. ओके, स्प्लिट हुडकायचं आणि स्प्लिट हुडकली की डायरेक्ट स्प्लिटवर क्लिकच करायचं. हो, काही गरज नाही बाकी, फक्त स्प्लिट करायचं. ट्री लेअर मिररचा एक इफेक्ट आहे, सिम्पली त्याला हुडकायचं, 2 नंबरला जाय बघू शकताय. सिम्पली त्याला करायचा सिलेक्ट. ओके, सिलेक्ट केलं की तुम्ही ॲडजस्टच्या बटनवरती क्लिक करून ह्याला विषय करू शकताय, म्हणजे खालीवर करू शकता. हो, विषय काय आपला विषय आहेच की आपला हार्ड. ओके, सिम्पली याला अशा प्रकारे करा, ओकेवरती क्लिक करा. आता एवढं झाल्यानंतर ह्याच्यात आणखीन एक विषय करायचा. आता विषय लय आहेत आपलं, तसं काय सांगायचं विषय हार्ड आहे सगळा. ओके, सिम्पली इथून बॅक यायचे पूर्णपणे. ठीक आहे, तिथून पूर्णपणे बॅक आल्यानंतर एकदम स्टार्टिंगला यायचं पहिल्यांदा. ठीक आहे, एकदम स्टार्टिंगला आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, इफेक्टवरती क्लिक करून व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, डायरेक्ट याचं ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये हॉलो ब्लरचा एक इफेक्ट दिसतोय, तो इफेक्ट तुम्हाला हुडकून काढायचा आणि सिलेक्ट करायचा. आता हॉलो ब्लर कुठं आहे, हॉलो ब्लर कुठं आहे गावला. सिम्पली ह्या इफेक्टवरती क्लिक करायचे, ओकेवरती क्लिक करायचं. ह्याची जी लेंथ आहे, जेवढा आपला पहिला फोटो आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने ओढून घ्यायचा आहे. आता सिम्पली तिथंच यायचं, दुसऱ्या फोटो जिथून चालू होतं तिथे यायचं अशा पद्धतीने. इथं आल्यानंतर एक विषय करायचा आहे, तो म्हणजे काय, सिम्पली तुम्हाला आणखीन एकदा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचे, थोडं पुढे जायचे. हे बघू शकता लवचं जे सेक्शन आहे, सिम्पली तुम्हाला तिथे यायचं आहे. तिथं आलं की थोडं खाली यायचं आहे. खाली आलं की तुम्ही बघू शकताय मिनी रेनबोचा इफेक्ट दिसतोय, सिम्पली तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचा आहे. ओके, ह्याची जी लेंथ आहे, जेवढा आपला व्हिडिओ आहे म्हणजे जेवढा आपला फोटो आहे दुसरा, सिम्पली तेवढंच ठेवायचं आहे. आता एवढं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, हे छोटे 2 फोटो सोडायचे, त्याच्या पुढच्या फोटो कसे यायचे बघू शकता इथं. ओके, इथं यायचं आहे. इथं आल्यानंतर काय करा माहिती आहे काय, इथं काहीच करू नका, आपले हे 2 फोटो आहेत फक्त तिथं या. तिथं आल्यानंतर तुम्हाला सिम्पली अशा पद्धतीने व्हिडिओ इफेक्टवरती नाही तर बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर थोडं पुढे जाऊन मूडमध्ये यायचं आहे आणि मूडमध्ये क्रॅकलिंग नावाचा एक इफेक्ट आहे, सॉरी हां क्रॅकलिंग. ओके, सिम्पली तो इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तो इफेक्ट सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. लेंथ लय महत्त्वाची आहे भाई. तर काय करायचं, आपले जे 2 फोटो आहेत, 2 फोटो फक्त आहेत तेवढं ह्याची लेंथ अशा पद्धतीने ठेवायची. इथून पुढे विषय हार्ड आहे, एवढा असं इकडं राहतं शिल्लक, काय विषय नाही ठेवायचं, काय सुद्धा होत नाही, एवढंच ठेवायचं. बाकी विषय आपला व्हिडिओ पूर्ण एडिट झाला आहे. ओके, सो तुम्ही ह्याच्यामध्ये तुमचा लोगो वगैरे लावू शकता, लावायचा असेल तर, नसेल तर काय तुमची मर्जी भाई. माझा सुद्धा लोगो लावला तर चालतंय, लोगो तुम्हाला देतो नंतर कधीतरी. ओके, सो एवढं झालं तर तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ 1080 पिक्सल 1080 ठेवायचं. ओके, कारण 2K 4K केलं की तुमचं जे पोस्ट करताय ते क्वालिटी कमी ठेवायची, फक्त रेकॉर्ड करतानाची क्वालिटी हाय ठेवायची, कारण विषय हार्ड होतोय. फोटोची क्वालिटी चांगली पाहिजे, जे म्हणजे एडिटिंगमध्ये जो फोटो वापरताय फोटोची क्वालिटी चांगली पाहिजे, फक्त मटेरियल जे पण यूज करताय ते क्वालिटी पाहिजे. एक्सपोर्ट करताना कमी क्वालिटीमध्ये केलं तर विषय हार्ड काय होत नाही, पण वापरलेलं मटेरियल क्वालिटी पाहिजे. ओके, सो मी काय क्वालिटी मटेरियल दिलेच, तर तुम्हाला सिम्पली 1080 पिक्सल ठेवायचे, फ्रेम रेट 60 ठेवायची आहे म्हणजे 60, आणि जे काय कोड रेट आहे MBPS सिम्पली हाय ठेवायचे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला एक्सपोर्ट करून टाकायचे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाला की गॅलरीत सेव्ह होते. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे हे कमेंट करून नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक मारून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद. तेवढे सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके.